निबंध सिल्वा माइंड कंट्रोल आणि मानसिक रुग्णांवर त्याचा प्रभाव. द सिल्वा माइंड कंट्रोल मेथड या ग्रंथाच्या परिशिष्ट भागात सिल्वा माइंड कंट्रोल पद्धतीचा मानसिक रुग्णांवर होणारा परिणाम अभ्यासपूर्ण पद्धतीने मांडला आहे. मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर क्लॅन्सी डी मॅकेंझी आणि डॉक्टर लान्सेस राईट यांनी या विषयावर सखोल निरीक्षण आणि संशोधन केले आहे. 1970 साली त्यांनी सिल्वा माइंड कंट्रोलचा कोर्स घेतला. या प्रशिक्षणादरम्यान त्यांनी काही विद्यार्थ्यांमध्ये भावनिक अस्थिरता आढळली. त्यामुळे एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण झाला, ही पद्धत मानसिक आजार निर्माण करते का, की आधीच अस्थिर असलेले लोक या कोर्सकडे आकर्षित होतात? वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहता, मनाला खोल विश्रांतीच्या अवस्थेत नेणाऱ्या काही पद्धती, जसे की सेन्सरी डेप्रिवेशन, हिप्नोसिस किंवा काही औषधे, काही व्यक्तींमध्ये मानसिक अस्थिरता वाढवू शकतात. त्यामुळे काही तज्ज्ञांनी असा अंदाज व्यक्त केला की माइंड कंट्रोलमुळे ॲक्यूट सायकोसिस होण्याची शक्यता असू शकते. परंतु 1972 मध्ये फिलाडेल्फियामधील एका शाळेत 2000 विद्यार्थ्यांवर हा कोर्स घेतला गेला आणि कोणतीही मानसिक हानी झाल्याचे आढळले नाही. यामुळे पूर्वीचे संशय कमी झाले. उलट, काही मानसिक रुग्णांमध्ये या पद्धतीमुळे सुधारणा झाल्याचे दिसून आले. या संदर्भात डॉक्टर मॅकेंझी आणि डॉक्टर राईट यांनी 4 वर्षांच्या कालावधीत 189 मानसिक रुग्णांवर अभ्यास केला. त्यापैकी 75 रुग्ण हे गंभीर मानसिक समस्यांनी ग्रस्त होते, जसे की सायकोसिस, बोर्डरलाइन स्थिती किंवा पूर्वी सायकोटिक अनुभव. यापैकी अनेक रुग्ण पूर्वी रुग्णालयात दाखल झाले होते. या अभ्यासातून असे दिसून आले की सिल्वा माइंड कंट्रोल कोर्समध्ये सहभागी झालेल्या अनेक रुग्णांमध्ये सकारात्मक बदल दिसून आले. त्यांच्या भावनिक स्थैर्यात सुधारणा झाली, आत्मविश्वास वाढला आणि काहींच्या मानसिक स्थितीत लक्षणीय सुधारणा झाली. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, ज्यांनी हा कोर्स नाकारला ते रुग्ण अधिक कठोर विचारसरणीचे आणि बदल स्वीकारण्यास कमी तयार होते. यावरून असे दिसते की या पद्धतीचा फायदा घेण्यासाठी व्यक्तीची मानसिक तयारी आणि खुलेपणा आवश्यक आहे. निष्कर्षतः सिल्वा माइंड कंट्रोल पद्धती मानसिक रुग्णांसाठी धोकादायक आहे असे ठोस पुरावे आढळत नाहीत. उलट, योग्य मार्गदर्शनाखाली ही पद्धत मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी उपयुक्त ठरू शकते. मात्र, यासाठी अधिक सखोल आणि नियंत्रित संशोधनाची आवश्यकता आहे. अशा प्रकारे, सिल्वा माइंड कंट्रोल ही केवळ आत्मविकासाची पद्धत नसून मानसिक आरोग्याच्या क्षेत्रातही एक आशादायी साधन म्हणून पाहिली जाऊ शकते. निबंध सिल्वा माइंड कंट्रोलचा मानसिक रुग्णांवर परिणाम संशोधनाचा सखोल अभ्यास. द सिल्वा माइंड कंट्रोल मेथड या ग्रंथातील परिशिष्ट भागात मानसिक रुग्णांवर सिल्वा माइंड कंट्रोल पद्धतीचा परिणाम वैज्ञानिक पद्धतीने तपासण्यात आला आहे. डॉक्टर मॅकेंझी आणि डॉ. राईट यांनी 4 वर्षे चालवलेल्या या संशोधनातून अनेक महत्त्वपूर्ण निष्कर्ष समोर आले आहेत. या अभ्यासात गंभीर मानसिक समस्यांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांचा समावेश करण्यात आला. सुरुवातीला अत्यंत काळजीपूर्वक आणि स्थिर अवस्थेत असलेल्या रुग्णांना कोर्समध्ये पाठवण्यात आले. परंतु संशोधन पुढे जात असताना कमी स्थिर अवस्थेतील आणि अगदी सक्रिय मानसिक विकार, सायकोसिस, असलेल्या रुग्णांनाही या प्रशिक्षणात सहभागी करून घेतले गेले. काही वेळा एकाच वेळी अनेक गंभीर रुग्णांनी हा कोर्स पूर्ण केला. या अभ्यासासाठी एक्सपिरियन्शियल वर्ल्ड इन्व्हेंटरी नावाचा प्रश्नावली आधारित चाचणी वापरण्यात आली. ही चाचणी व्यक्तीच्या वास्तव समजण्याच्या क्षमतेचे मोजमाप करते. कोर्सपूर्वी आणि कोर्सनंतर या चाचणीद्वारे रुग्णांची मानसिक स्थिती तपासली गेली. या संशोधनाचा मुख्य उद्देश होता कोणते रुग्ण या प्रशिक्षणामुळे अधिक अस्थिर होतात का हे पाहणे. आश्चर्यकारकपणे,
75 गंभीर रुग्णांपैकी फक्त एक रुग्ण कोर्सनंतर थोडा अधिक अस्थिर झाला. तोही रुग्ण औषधोपचार थांबवणे आणि जीवनातील नवीन बदलांमुळे अस्वस्थ झाला होता. त्याला रुग्णालयात दाखल करण्याची गरज भासली नाही. काही रुग्णांमध्ये सुरुवातीला नैराश्य, डिप्रेशन वाढल्याचे दिसून आले. याचे कारण असे होते की कोर्सदरम्यान मिळालेली सकारात्मक भावना आणि आनंदाची अवस्था त्यांच्या आधीच्या दुःखी अवस्थेशी तीव्र विरोधात होती. मात्र हे रुग्ण नंतर या तंत्रांचा उपयोग करून आपली मानसिक स्थिती सुधारण्यात यशस्वी झाले. इतर अनेक रुग्णांमध्ये मात्र सकारात्मक बदल स्पष्ट दिसून आले. त्यांची चिंता कमी झाली, आत्मविश्वास वाढला आणि त्यांनी आपल्या समस्यांवर अधिक प्रभावीपणे काम करण्यास सुरुवात केली. काही रुग्णांनी तर पूर्वी दडवून ठेवलेल्या भावनांना सामोरे जाऊन त्यावर मात केली. काही अपवादात्मक प्रकरणांमध्ये रुग्णांना जुन्या आठवणी किंवा भीती पुन्हा अनुभवायला लागल्या, परंतु हे परिणाम गंभीर नव्हते आणि बहुतेक वेळा तात्पुरते होते. उलट, या प्रक्रियेमुळे त्यांना त्यांच्या भावनांशी सामना करण्याची संधी मिळाली. निष्कर्षतः या संशोधनातून असे दिसून येते की सिल्वा माइंड कंट्रोल पद्धती मानसिक रुग्णांसाठी मोठ्या प्रमाणात सुरक्षित आहे आणि अनेक प्रकरणांमध्ये फायदेशीर ठरते. काही किरकोळ नकारात्मक परिणाम आढळले असले तरी त्यांची तीव्रता कमी होती. योग्य मार्गदर्शन आणि उपचारासोबत ही पद्धत मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी उपयुक्त ठरू शकते. अशा प्रकारे सिल्वा माइंड कंट्रोल ही केवळ आत्मविकासाची साधन नसून मानसिक उपचाराच्या क्षेत्रातही एक प्रभावी आणि आशादायक पर्याय म्हणून पुढे येत आहे. निबंध: सिल्वा माइंड कंट्रोल कोर्सची रचना, अनुभव आणि मानसिक परिणाम. सिल्वा माइंड कंट्रोल पद्धती ही मानवी मनाच्या विकासासाठी तयार केलेली एक विशेष प्रशिक्षण प्रणाली आहे. या पद्धतीत ध्यान, कल्पनाशक्ती, आत्मविश्वास आणि अंतर्मनावर नियंत्रण यांचा समन्वय साधला जातो. या कोर्सची रचना अत्यंत शास्त्रीय पद्धतीने केली असून त्याचा उद्देश व्यक्तीच्या मानसिक क्षमतांचा विकास करणे हा आहे. या कोर्सचा कालावधी साधारणतः 4 दिवसांचा असतो. पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना मनाच्या कार्यपद्धतीबद्दल माहिती दिली जाते आणि त्यांना अल्फा स्तरावर, गंभीर ध्यानावस्था जाण्याचे प्रशिक्षण दिले जाते. या अवस्थेत शरीर अधिक रिलॅक्स होते आणि मन अधिक एकाग्र होते. दिवसागणिक ध्यान अधिक खोल जात जाते आणि व्यक्ती स्वतःच्या अंतर्मनाशी संपर्क साधू लागते. दुसऱ्या दिवशी मेंटल स्क्रीन, 3 फिंगर टेक्निक, मेमरी पॅक्स यांसारख्या तंत्रांचा अभ्यास केला जातो. यामुळे स्मरणशक्ती वाढते, अभ्यास सोपा होतो आणि समस्या सोडवण्याची क्षमता विकसित होते. मिरर ऑफ द माइंड सारख्या तंत्रामुळे व्यक्ती आपल्या समस्या स्पष्टपणे पाहून त्यावर उपाय शोधू शकते. तिसऱ्या दिवशी अधिक प्रगत तंत्रांचा अभ्यास होतो. यात इफेक्टिव्ह सेन्सरी प्रोजेक्शन म्हणजेच मनाने वेगवेगळ्या ठिकाणी किंवा वस्तूंमध्ये जाण्याचा अनुभव दिला जातो. विद्यार्थी झाडे, प्राणी आणि इतर वस्तूंमध्ये स्वतःला अनुभवण्याचा प्रयत्न करतात. तसेच मानसिक प्रयोगशाळा, मेंटल लॅबोरेटरी तयार करून त्यात मार्गदर्शक, काउन्सलर्स निर्माण करण्याची पद्धत शिकवली जाते. चौथ्या दिवशी विद्यार्थी इतरांच्या शरीरावर मानसिक निरीक्षण, सायकिक केस वर्क करण्याचा प्रयत्न करतात. यामुळे त्यांना स्वतःच्या आणि इतरांच्या समस्यांवर उपाय शोधण्याची क्षमता विकसित होते. या प्रक्रियेत समूहातील ऊर्जा आणि अनुभवांची देवाणघेवाण खूप महत्त्वाची ठरते. या कोर्समुळे व्यक्तीमध्ये आत्मविश्वास, शांतता, एकाग्रता आणि सकारात्मक विचार वाढतात. अनेक अभ्यासांमध्ये असे दिसून आले आहे की मानसिक रुग्णांमध्येही या प्रशिक्षणामुळे सुधारणा झाली. काही रुग्णांमध्ये वास्तव जाणण्याची क्षमता, रिॲलिटी परसेप्शन वाढली, चिंता कमी झाली आणि विचार अधिक स्पष्ट झाले. तथापि, काही लोकांमध्ये तात्पुरते भावनिक बदल दिसू शकतात,
जसे की दुःखद आठवणी, जागृत होणे किंवा मानसिक अस्थिरता. पण एकंदर पाहता या कोर्सचे सकारात्मक परिणाम अधिक आहेत. निष्कर्षतः सिल्वा माइंड कंट्रोल पद्धती ही केवळ ध्यानाची पद्धत नसून ती एक संपूर्ण मानसिक विकासाची प्रक्रिया आहे. योग्य पद्धतीने आणि सातत्याने सराव केल्यास ही पद्धत व्यक्तीला आत्मविश्वासपूर्ण, शांत आणि यशस्वी जीवन जगण्यास मदत करू शकते. निबंध: सिल्वा माइंड कंट्रोलचा मानसिक रुग्णांवर परिणाम. सिल्वा माइंड कंट्रोल पद्धतीचा उपयोग केवळ सामान्य व्यक्तींसाठीच नव्हे, तर मानसिक रुग्णांसाठीही उपयुक्त ठरू शकतो, असे काही संशोधनातून दिसून आले आहे. या पद्धतीद्वारे व्यक्तीच्या अंतर्मनावर नियंत्रण मिळवून त्याच्या भावनिक, मानसिक आणि वर्तनात्मक स्थितीत सुधारणा करण्याचा प्रयत्न केला जातो. संशोधनानुसार गंभीर मानसिक विकार असलेल्या रुग्णांच्या गटामध्ये या प्रशिक्षणामुळे उल्लेखनीय बदल दिसून आले. जवळजवळ सर्व रुग्णांना काही ना काही प्रमाणात फायदा झाला. फक्त एक रुग्ण अधिक अस्वस्थ झाला, परंतु उर्वरित सर्वांमध्ये सकारात्मक बदल दिसून आले. त्यांच्या भावनांमध्ये उत्साह वाढला, भविष्यासंदर्भात सकारात्मक दृष्टिकोन निर्माण झाला आणि स्वतःच्या समस्यांकडे पाहण्याची क्षमता सुधारली. या प्रशिक्षणामुळे रुग्णांमध्ये चिंता कमी झाली आणि मानसिक शांती वाढली. त्यांनी स्वतःच्या अंतर्गत शक्तींवर विश्वास ठेवायला शिकले, ज्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढला. काही रुग्ण, ज्यांना पूर्वी भ्रम, डिल्युजन्स होत होते, ते देखील माइंड कंट्रोल लेव्हलवर जाऊन आपल्या विचारांचे विश्लेषण करू लागले आणि त्यातून स्पष्टता मिळवू लागले. विशेष म्हणजे काही रुग्णांनी त्यांच्या मानसिक आजारामुळे विकसित झालेल्या ऑल्टर स्टेट ऑफ कॉन्शसनेसचा उपयोग या प्रशिक्षणात अधिक प्रभावीपणे केला. त्यामुळे त्यांच्या आजाराला एक नवीन अर्थ मिळाला आणि जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. न्यूरोटिक, हलके मानसिक विकार असलेले रुग्णांमध्ये कोणतेही नकारात्मक परिणाम दिसून आले नाहीत. उलट, त्यांच्यामध्येही आत्मविश्वास वाढला, ताण कमी झाला आणि निर्णय घेण्याची क्षमता सुधारली. ज्या रुग्णांनी नियमित सराव केला, त्यांच्या जीवनात अधिक सकारात्मक बदल दिसून आले. या सर्व निष्कर्षांवरून असे दिसते की सिल्वा माइंड कंट्रोल पद्धती मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी एक प्रभावी साधन ठरू शकते. मात्र कोणत्याही मानसिक उपचाराप्रमाणे याचाही वापर योग्य मार्गदर्शनाखाली आणि काळजीपूर्वक करणे आवश्यक आहे. निष्कर्षतः सिल्वा माइंड कंट्रोल ही पद्धत मानसिक रुग्णांसाठी आशादायक आहे. ती व्यक्तीला स्वतःच्या मनाची ताकद ओळखून त्याचा सकारात्मक उपयोग करण्यास मदत करते, ज्यामुळे त्याचे जीवन अधिक स्थिर आणि आनंदी बनू शकते. निबंध: सिल्वा माइंड कंट्रोल आणि मानसिक रुग्णांचे अभ्यास. सिल्वा माइंड कंट्रोल ही एक अशी पद्धत आहे जी व्यक्तीच्या मनावर नियंत्रण मिळवून त्याच्या मानसिक, भावनिक आणि शारीरिक आरोग्यात सुधारणा करण्यास मदत करते. ही पद्धत केवळ सामान्य लोकांसाठीच नाही तर मानसिक विकार असलेल्या रुग्णांसाठीही उपयुक्त ठरू शकते, असे संशोधनातून दिसून आले आहे. 1970 मध्ये फिलाडेल्फियामध्ये प्रशिक्षणात सहभागी झालेल्या काही रुग्णांमध्ये मानसिक अस्थिरता दिसून आली होती. संशोधकांनी त्यांचे निरीक्षण केले आणि पाहिले की प्रशिक्षणामुळे मानसिक विकार निर्माण होण्याची शक्यता फारच कमी आहे. उलट, अनेक रुग्णांनी या प्रशिक्षणामुळे सकारात्मक बदल अनुभवले. विशेषतः गंभीर मानसिक विकार असलेल्या रुग्णांमध्ये भावना, उत्साह आणि आत्मविश्वास वाढला. सिल्वा माइंड कंट्रोल कोर्समध्ये विद्यार्थ्यांना ध्यान, मेडिटेशन द्वारे स्वतःच्या अंतर्मनाशी संपर्क साधायला शिकवले जाते. यामध्ये मनाची गती मंद करून मानसिक ताण कमी करण्याचे, स्मरणशक्ती सुधारण्याचे, हात उचलणे आणि ग्लोव्ह ॲनेस्थेसिया, हँड लेव्हिटेशन ग्लोव्ह ॲनेस्थीजिया सारख्या तंत्रांचा सराव करतात.
काही रुग्णांना त्यांच्या भ्रम किंवा उदासीनतेवर नियंत्रण मिळाले आणि त्यांनी मानसिक शांतता अनुभवली. संशोधनानुसार गंभीर मानसिक विकार असलेल्या 75 रुग्णांमध्ये फक्त एक रुग्ण अधिक अस्वस्थ झाला, तर उर्वरित सर्वांना काही ना काही प्रमाणात फायदा झाला. काही रुग्ण, ज्यांना पूर्वी भ्रम किंवा गडबड झालेली होती, त्यांनी माइंड कंट्रोल लेव्हलवर जाऊन आपल्या विचारांचे विश्लेषण केले आणि स्पष्टता प्राप्त केली. न्यूरोटिक रुग्णांमध्येही सकारात्मक बदल दिसून आले. संपूर्ण अभ्यासातून हे स्पष्ट झाले की प्रशिक्षण रुग्णांच्या मानसिक आरोग्यासाठी उपयुक्त आहे. मानसिक ताण कमी होतो, आत्मविश्वास वाढतो आणि रुग्णांना स्वतःच्या अंतर्गत शक्तींवर अवलंबून राहता येते. प्रशिक्षणामुळे मानसिक विकार असलेले रुग्णही आपल्या जीवनात सुधारणा करू शकतात आणि त्यांच्या अनुभवातून असे दिसते की हे प्रशिक्षण केवळ तात्पुरते नाही तर दीर्घकालीन फायदे देते. सारांशतः सिल्वा माइंड कंट्रोल ही पद्धत मानसिक रुग्णांसाठी आशादायक असून व्यक्तीला आपल्या मनाचा प्रभावी वापर शिकवते. या पद्धतीद्वारे मानसिक शांतता, आत्मविश्वास आणि सकारात्मक दृष्टिकोन प्राप्त होतो, ज्यामुळे रुग्णांचे जीवन अधिक स्थिर आणि आनंदी बनते. निबंध: सिल्वा माइंड कंट्रोल आणि मानसिक रुग्णांचे अभ्यास. सिल्वा माइंड कंट्रोल ही एक अशी पद्धत आहे जी व्यक्तीच्या मनावर नियंत्रण मिळवून त्याच्या मानसिक, भावनिक आणि शारीरिक आरोग्यात सुधारणा करण्यास मदत करते. ही पद्धत केवळ सामान्य लोकांसाठीच नाही तर मानसिक विकार असलेल्या रुग्णांसाठीही उपयुक्त ठरू शकते, असे संशोधनातून दिसून आले आहे. 1970 मध्ये फिलाडेल्फियामध्ये प्रशिक्षणात सहभागी झालेल्या काही रुग्णांमध्ये मानसिक अस्थिरता दिसून आली होती. संशोधकांनी त्यांचे निरीक्षण केले आणि पाहिले की प्रशिक्षणामुळे मानसिक विकार निर्माण होण्याची शक्यता फारच कमी आहे. उलट, अनेक रुग्णांनी या प्रशिक्षणामुळे सकारात्मक बदल अनुभवले. विशेषतः गंभीर मानसिक विकार असलेल्या रुग्णांमध्ये भावना, उत्साह आणि आत्मविश्वास वाढला. सिल्वा माइंड कंट्रोल कोर्समध्ये विद्यार्थ्यांना ध्यान, मेडिटेशन द्वारे स्वतःच्या अंतर्मनाशी संपर्क साधायला शिकवले जाते. यामध्ये मनाची गती मंद करून मानसिक ताण कमी करण्याचे, स्मरणशक्ती सुधारण्याचे, हात उचलणे आणि ग्लोव्ह ॲनेस्थेसिया, हँड लेव्हिटेशन ग्लोव्ह ॲनेस्थीजिया सारख्या तंत्रांचा सराव करतात. काही रुग्णांना त्यांच्या भ्रम किंवा उदासीनतेवर नियंत्रण मिळाले आणि त्यांनी मानसिक शांतता अनुभवली. संशोधनानुसार गंभीर मानसिक विकार असलेल्या 75 रुग्णांमध्ये फक्त एक रुग्ण अधिक अस्वस्थ झाला, तर उर्वरित सर्वांना काही ना काही प्रमाणात फायदा झाला. काही रुग्ण, ज्यांना पूर्वी भ्रम किंवा गडबड झालेली होती, त्यांनी माइंड कंट्रोल लेव्हलवर जाऊन आपल्या विचारांचे विश्लेषण केले आणि स्पष्टता प्राप्त केली. न्यूरोटिक रुग्णांमध्येही सकारात्मक बदल दिसून आले. संपूर्ण अभ्यासातून हे स्पष्ट झाले की प्रशिक्षण रुग्णांच्या मानसिक आरोग्यासाठी उपयुक्त आहे. मानसिक ताण कमी होतो, आत्मविश्वास वाढतो आणि रुग्णांना स्वतःच्या अंतर्गत शक्तींवर अवलंबून राहता येते. प्रशिक्षणामुळे मानसिक विकार असलेले रुग्णही आपल्या जीवनात सुधारणा करू शकतात आणि त्यांच्या अनुभवातून असे दिसते की हे प्रशिक्षण केवळ तात्पुरते नाही तर दीर्घकालीन फायदे देते. सारांशतः सिल्वा माइंड कंट्रोल ही पद्धत मानसिक रुग्णांसाठी आशादायक असून व्यक्तीला आपल्या मनाचा प्रभावी वापर शिकवते. या पद्धतीद्वारे मानसिक शांतता, आत्मविश्वास आणि सकारात्मक दृष्टिकोन प्राप्त होतो, ज्यामुळे रुग्णांचे जीवन अधिक स्थिर आणि आनंदी बनते. निबंध: सिल्वा माइंड कंट्रोल आणि मानसिक रुग्णांसाठी त्याचे फायदे. सिल्वा माइंड कंट्रोल ही एक अशी पद्धत आहे जी व्यक्तीला केवळ मानसिक आणि शारीरिक आराम देत नाही तर त्याच्या मनाचा पूर्ण उपयोग करण्यास शिकवते. इतर तंत्रज्ञान जसे की बायोफीडबॅक किंवा ट्रान्सेंडेंटल मेडिटेशन केवळ विश्रांती साधतात,
परंतु एक पाऊल पुढे जाऊन व्यक्तीला आरामाच्या स्थितीत असतानाही मानसिक कार्य करण्यास शिकवते. या कोर्समध्ये विद्यार्थ्यांना रिलॅक्सेशनची गती, व्हिज्युअलायझेशन, इमॅजिनेशन आणि प्रॉब्लेम सॉल्व्हिंगच्या तंत्रांचा सराव करून मनाच्या गहन स्तरावर कार्य करण्याचे प्रशिक्षण दिले जाते. अशा प्रकारे विद्यार्थी आपल्या मेंदूच्या विस्तृत क्षमतांचा उपयोग करू शकतात आणि दिनचर्येतील समस्यांवर अधिक प्रभावी उपाय शोधू शकतात. यामुळे स्मरणशक्ती सुधारते, सर्जनशीलता वाढते आणि जीवनातील निर्णय घेणे अधिक सोपे होते. प्रशिक्षणामुळे व्यक्ती आपले विचार, इच्छा, गरजा आणि मानसिक क्षमता एका स्थिर आणि शांत अवस्थेत केंद्रित करू शकतात. यामुळे सिगरेट पिण्याचे व्रत तोडणे, झोप सुधारणा आणि मानसिक ताण कमी करणे सहज शक्य होते. नियमित सरावामुळे ही क्षमता जीवनाच्या इतर क्षेत्रांमध्येही लागू होते, जसे संगीतकार आपले संगीत लक्षात ठेवतो किंवा जीवनातील समस्यांचे निराकरण करतो. या कोर्समध्ये विशेष तंत्रांचा समावेश असतो: हॅबिट कंट्रोल, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग, गोल सेटिंग, हेल्थ केअर, पेन कंट्रोल, स्लीप अँड ड्रीम कंट्रोल आणि स्मरणशक्ती सुधारण्यासाठी विशेष तंत्र. माइंड कंट्रोल हे हिप्नोसिस नाही, परंतु सेल्फ हिप्नोसिस सारखे आहे, जिथे मेंदूला पूर्ण लक्ष देण्याची संधी मिळते कारण बाह्य स्टिम्युलाई कमी असतात. सर्वात शेवटी, कोर्समध्ये पॅरासायकोलॉजी आणि अनुभव शिकवले जातात. प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर बहुतांश लोकांना अनुभव येतो आणि जर कोर्स पूर्ण करून ट्रेनीजना हे अनुभव मिळाले, तर पूर्ण रक्कम परत मिळते, असे गॅरंटी दिले जाते. सारांशतः, मानसिक रुग्णांसाठी अत्यंत उपयुक्त आहे. मानसिक विकार असलेल्या रुग्णांना आत्मविश्वास, शांतता, सर्जनशीलता आणि समस्यांचे समाधान शोधण्याची क्षमता वाढविण्यात मदत होते. या पद्धतीने रुग्ण त्यांच्या अंतर्मनावर नियंत्रण मिळवतात, जीवन अधिक स्थिर आणि आनंदी बनते आणि मानसिक आरोग्य सुधारते. निबंध: सिल्वा माइंड कंट्रोलचा मानसिक रुग्णांवरील प्रभाव आणि निष्कर्ष. सिल्वा माइंड कंट्रोल हा एक प्रशिक्षण कोर्स आहे, ज्यामध्ये मेंदू आणि शरीराच्या विश्रांतीच्या गहन स्तरावर मानसिक कार्य करण्याचे तंत्र शिकवले जाते. मानसिक रुग्णांसाठीचा अभ्यास विशेषतः उपयुक्त ठरला आहे. क्लान्सी डी. मॅकंजी आणि लॅन्सेस राईट यांनी 75 अत्यंत मानसिकरीतीने प्रभावित रुग्णांना या प्रशिक्षणात सहभागी करून त्यांच्या परिणामांचे मूल्यमापन केले. प्रशिक्षणाचे फायदे. प्रशिक्षणामुळे रुग्णांच्या वास्तवता अनुभव, रियालिटी परसेप्शन मध्ये नाट्यमय सुधारणा झाली. मानसिक आणि भावनिक ताण कमी झाला, ज्यामुळे रुग्ण अधिक शांत आणि आत्मविश्वासी झाले. रुग्ण स्वतःच्या अंतर्मनातील संसाधनांचा अधिक प्रभावी वापर करण्यास सक्षम झाले, समस्यांचे निराकरण करताना अधिक स्वावलंबी झाले. अनेक गंभीर मानसिक रोगांनी ग्रस्त रुग्णांना मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत झाली. उदाहरणार्थ, काही रुग्णांना त्यांच्या भूतकाळातील भ्रमात्मक विचारांचे निरीक्षण करून त्यांचा आकलन मिळाले. समूहाचा परिणाम आणि ऊर्जा. प्रशिक्षणात सहभागी असलेल्या समूहाचे सकारात्मक मूड इतर रुग्णांवरही परिणाम करत होता. समूहातील चांगली ऊर्जा, प्रेम आणि उत्साह इतरांमध्ये पसरत होती. रिलॅक्सेशनच्या गहन स्तरावर रुग्णांचा मेंदू जास्त कार्यक्षम झाला, ज्यामुळे विचार स्पष्ट झाले आणि निर्णय घेणे अधिक सोपे झाले. परास्नायिक, पॅरासायकोलॉजिकल भागातील अनुभवांनी काही मानसिकरित्या प्रभावित रुग्णांना आश्चर्यकारक मदत केली. त्यांनी आणि क्लेरवोयन्स सारख्या अनुभवांची माहिती मिळवली, ज्यामुळे त्यांचा मानसिक विकास झाला. सुरक्षितता आणि वैद्यकीय निरीक्षण. फक्त एक रुग्ण अत्यंत मानसिकरित्या अधिक त्रस्त झाला, उर्वरित सर्व रुग्णांना फायदे मिळाले. मानसिकरित्या अस्थिर रुग्णांवरही सुरक्षित ठरला, विशेषतः जेव्हा ते प्रशिक्षणाच्या काळात योग्य वैद्यकीय देखरेखीखाली होते. न्यूरोटिक रुग्णांसाठी देखील लाभदायक ठरला.
त्यांच्या आत्मविश्वास आणि मानसिक ताण कमी करण्यात मदत झाली. निष्कर्ष: सिल्वा माइंड कंट्रोल हा मानसिक रुग्णांसाठी एक प्रभावी साधन आहे, जेथे प्रशिक्षणामुळे रुग्णांची मानसिक कार्यक्षमता, आत्मविश्वास आणि वास्तवबोध सुधारतो. हा एक सायकोथेरपी नाही, परंतु तो कोणत्याही मनोचिकित्सेच्या उपचारात सहाय्यक साधन म्हणून वापरता येतो. प्रशिक्षणाचा परिणाम वैद्यकीय निरीक्षणाखाली रुग्णांवर अत्यंत सकारात्मक ठरतो आणि मानसिक आरोग्यासाठी नवा मार्ग मोकळा करतो. सारांशतः, प्रशिक्षणाने मानसिक आणि न्यूरोटिक रुग्णांमध्ये नाट्यमय सुधारणा केली, जीवनाविषयी सकारात्मक दृष्टिकोन वाढवला आणि मेंदूच्या गहन क्षमतांचा प्रभावी वापर शिकवला.